पाहू शकतो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानाहून सर्व नेत्यांचा ताफा बाहेर पडतोय। आता ताबडतोब इथे सुरक्षा रक्षकांनी विनंती केलेली आहे की तुम्ही इथून बाजूला व्हा। आपण पाहू शकतो गाड्या समोरून येत आहेत, गाड्या समोरून येत आहेत आणि या गाड्यांमधून लोक बाहेर पडतायत। म्हणजे थोडक्यात बैठक संपलेली आहे, बैठक निष्कर्षाप्रत आलेली आहे असं आपण नक्की म्हणू शकतोय। आणि इथून आता एक एक गाडी ही बाहेर पडताना आपण पाहतोय। पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी ही बाहेर पडली असं कळतंय। त्यानंतर मग आता या गाड्या बाहेर पडतायत। आपण पाहू शकतो की जी अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होती त्यातून जे.पी. नड्डा सुद्धा बाहेर पडलेले आहेत। म्हणजे बैठक संपली आहे इतकं नक्की आहे। जे.पी. नड्डा हे बाहेर पडलेले आहेत याचा अर्थ मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा झालेला आहे। लवकरच मुख्यमंत्री कोण होणार याविषयीचा निर्णय केला जाणार आहे। जे.पी. नड्डा हे स्वतः बाहेर पडलेत, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा बाहेर पडलेत, त्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानाहून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा बाहेर पडलेत असं कळतंय। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक अमित शाह यांच्या निवासस्थानी दिल्लीमध्ये सुरू होती। गेले कितीतरी वेळ जवळपास 2 तासापर्यंत ही बैठक चालू होती आणि दुपारी जी आपल्याला माहिती मिळाली होती त्यानुसार रात्री 1 वाजताचं विमान हे अजित पवारांनी ठरवलं होतं पुन्हा परतीच्या प्रवासासाठी आणि त्यानुसार आता त्या 1 वाजताच्या विमानाने ते पुन्हा परतीच्या प्रवासाकडे निघू शकतात। आत्ताच्या बैठकीत जे.पी. नड्डांचा चेहरा बघून आणि एकंदरीत नड्डा ज्यावेळी बैठकीतून बाहेर पडलेत त्यावेळी हे जवळपास स्पष्ट होतंय की आता निर्णय झालेला आहे आणि निर्णय झालाय तो निर्णय लवकरच जाहीर केला जाईल इतकं नक्की आहे। आणि अजूनही याबाबत कोणत्याही प्रकारचा सस्पेन्स किंवा कोणत्याही प्रकारचं अंदाज हे आता बांधणं थोडंसं कमी झालं, कारण चित्र जवळपास स्पष्ट आहे की मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचा होईल आणि कदाचित ते नाव देवेंद्र फडणवीस यांचंच असेल। आणि फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीनंतर जे त्याचे फोटो आले आणि आता आपण पाहिलं की अमित शाह यांच्या निवासस्थानाहून स्वतः जे.पी. नड्डांचा ताफा बाहेर पडलाय, त्यासोबत ताफा तर बाहेर पडलेला आहे, सगळे नेते बाहेर पडले आहेत। मात्र जी बैठक 2 तास चालली त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, कोणकोणते मुद्दे चर्चेला आले, मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय का, या सगळ्याबद्दल काही अपडेट्स मिळाले आहेत सोमेश? नक्कीच अश्विन, ही बैठक जवळपास जी 2 तास पार पडली या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे। ती म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढायच्या आहेत, त्या सुद्धा जिंकायच्या आहेत। दुसऱ्या बाजूला आता नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्रामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण त्यावर अवलंबून असेल की उद्धव ठाकरे हे मुंबईमध्ये राहणार की शिंदेची शिवसेना ही मुंबईत यशस्वी ठरणार। त्यानंतर महाराष्ट्राचं जे सामाजिक गणित आहे त्याबद्दलची चर्चा झालेली असू शकते आणि विशेषतः मनधरणीचे प्रयत्न जे आहेत ते कोणा ना कोणाचे तरी करावे लागणार आहेत। आता त्या फोटोंमधून आपण पाहिलं की हसरे चेहरे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, देवेंद्र फडणवीसांचा चेहरा हसरा होता, बॉडी लँग्वेज मात्र एकनाथ शिंदेची थोडासा त्यांच्या मनाविरुद्ध निर्णय झाला अशी दिसत होती। आणि अमित शाह यांच्या घराला एकूण 3 रस्ते आहेत, म्हणजे आपण पाहू शकतो एक रस्ता इथून जातो, एक हाच रस्ता जो जिथे संपतो तिथून एक एंट्री आहे, ती एंट्री देखील बंद केलेली असते आणि एक रस्ता जो आहे तो आपण जर समोर पाहिलं आता तर त्या बाजूनी एक पलीकडून येणारा रस्ता आहे। त्यामुळे अमित शाह यांच्या घराकडे जाण्यासाठी 3 रस्ते आहेत, घरातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा 3 रस्ते आहेत। आपण आपल्या व्हिज्युअल्स मध्ये पाहिलं की जे.पी. नड्डा स्वतः इथून निघाले, त्यामुळे जे.पी. नड्डा निघाले याचा अर्थ महायुतीची बैठक संपली हे नक्की आहे। आता एकनाथ शिंदे आणि अमित शाह काही स्वतंत्र पुन्हा वेगळी चर्चा करतायत का, किंवा एकनाथ शिंदेची जर समजूत घालण्याची वेळ आली असेल तर तसा प्रयत्न पुन्हा अमित शहाकडून स्वतंत्रपणे केला जाणार आहे का, कारण एकनाथ शिंदेसोबत त्यांचे जे इतर नेते गेले होते, त्यांचे खासदार गेले होते ते अजूनपर्यंत बाहेर आल्याचं समजलं नाहीये, त्यांच्यासोबत अजूनपर्यंत संपर्क झालेला नाहीये। त्यामुळे मग कदाचित शक्यता आहे की तशी काही स्वतंत्र बैठक किंवा स्वतंत्र चर्चा अजून बाकी आहे का। आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे तर नक्की निश्चित आहे की अजित पवार तर इथून बाहेर पडलेच असतील, कारण अजित पवारांनी रात्री 1 वाजता परतीचा प्रवास ठरवलाय आणि ते पुन्हा महाराष्ट्रात जाणार आहेत आणि 1 वाजताचं त्यांचं विमान हे दिल्ली विमानतळावरून उड्डाण भरणार। सोमेश थोडंसं थांबवतो, गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। गणेश, 2 तास बैठक चालली, या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, बैठकीतला काही तपशील कळलाय का गणेश?